नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे बी-एम-सीमध्ये सध्या जी लिपिक पदाकरता जी पदभरती सध्या सुरू आहे. तर त्या भरतीसाठी जी खूप सारी अटी होत्या, ज्या की जाचक अटी होत्या, त्याच्यामध्ये प्रथम याच्यामध्येच विद्यार्थ्यांना पास व्हायला लागत होतं. तर ती अट जी आहे ती काय झाली की रद्द करण्याच्या ऑलमोस्ट झालेल्या आहे आता. त्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की जे आदित्य ठाकरे आहे, त्याच्यानंतर आता सगळ्यात मोठी बातमी आता तुम्हाला पहिलं तर जाहिरात दाखवतो. सगळ्यांना जाहिरात तर माहीतच असेल. ही जाहिरात दाखवतो मी. ही जाहिरात आहे इथे तुम्ही बघू शकता. तर या जाहिरातीमध्ये जर बघा तर टोटल जी पदं आहेत, ते 1846 पदाकरता भरती आहे आणि ही जी अट होत्या, आता तुम्हाला मी अटी दाखवतो. हं. याच्यामध्ये जे अट आहे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजे, ही जी अट आहे ती काय करण्यात आली की सध्या तरी रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी काय केलं का तुम्हाला सांगतो की जे आपले उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे एक पत्र लिहिलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला. हे पत्र आहे. तर उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लिहिलेलं पत्र आहे हे. ते बघा बी-एम-सी नगरपालिकेच्या लिपिक भरतीच्या अटीबाबत. तर याच्यामध्ये जे भूषण गगराणी जे आहेत, यांना हे लिहिलेलं आहे, जे आयुक्त आहेत ते यांना लिहिलेलं आहे, की बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक वर्गाच्या कर्मचाऱ्याच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे. माझे असे निर्देशन आले आहे, की या पदावरच्या नियुक्तीसाठी अर्जदारांनी शालांत परीक्षा आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणे अनिवार्य केलेले आहे. आपल्याला कल्पना असेलच की काही विद्यार्थी कौटुंबिक किंवा काही कारणामुळे काय होतं की पहिल्या संधीत उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळं ते याचा अर्थ असा नाही की ते विद्यार्थी हुशार नाही आहेत. ओके. तर त्यामुळे हा जे अट आहे ती काय करणार की रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या भावना आहेत, तर विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही अशी भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे काय करायची या अटी रद्द कराव्या अशी ही मागणी आहे. आता लवकरात लवकर ही काय करायची अट जी आहे ती कंप्लीट होईल अशी आशा आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.